काय बघतोयस माझ्याकडे? दोन डोळे, एवढंच आठवतंय मला. कोणाचे, काय, काहीच आठवत नाही. दोन डोळे, खोल, मला आत ओढून घेणारे. अच्छा, म्हणजे याचा अर्थ की माझ्या व्यतिरिक्तही तू दुसऱ्या कोणाच्या तरी डोळ्यात असं खोलवर बघत असतोस. आपण दोघं एकत्र होतो हे आठवतंय. आपल्यात भांडण झालं हेही आठवतंय. ते कशावरून झालं हेही आठवतंय. इट वॉज एंटायरली माय फॉल्ट अभी. Really feeling so sorry for that. मी कशी असं मूर्खासारखं वागले तुझ्याशी. तुला मी इतका त्रास दिला. हे 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 डोंट क्राय सुलेखा. डोंट क्राय प्लीज. डोंट क्राय. अभि, तू एकटाच असा आहेस ज्याच्याशी मी मन मोकळेपणानं सगळं बोलू शकते. यू नो दॅट. आणि तुलाच मी कायमचं गमावून बसले असते. ब्लेसिंग इन डिस्गाइज. म्हणजे जीव जाता जाता राहिला, पण या जीवाची किंमत तर कळली तुला. शट अप. आपलं भांडण झालं आणि तू सरळ निघून गेलास. मी तुझ्या मागे धावत आले, अभि थांब म्हणून. मी काय सांगते ऐक. तू साधं मागे वळूनही पाहिलं नाहीस माझ्याकडे. असं झालं सगळं. ऑफकोर्स असंच झालं. मग माझाही इगो आड आला. मी का म्हणून तुझ्या मागे धावत सुटायचं. तरी सुद्धा मला वाटत होतं की तुझा राग शांत झाला की तू घरी येशील. कदाचित मी घरी पोहोचण्याआधी तू तिथे पोहोचलाही असशील. चुकलं मी तुला त्याच वेळी थांबवलं असतं ना अभि तर. मला हे सगळं काहीच आठवत नाही. मला शेवटची गोष्ट आठवते ती म्हणजे आपण बोलत होतो. वी वर टॉकिंग. मी तुझा हात धरला. Nobody talks to me like this, okay? आणि आय सेड समथिंग, डोंट बिहेव विथ मी लाईक दिस किंवा असं काहीतरी. तेवढा जोरात धरला होतास माझा हात. अजूनही दुखतोय. आय एम सो सॉरी. रिअली. ती बाई कोण होती सुलेखा?
योगा टीचर होते. योगा टीचर? हां, मी तुला मागे सांगितलं नव्हतं का? आय एम इनटू योगा अँड मेडिटेशन नाउअडेज. पण मग योगा टीचर कडे जाण्यासाठी तुला असं लपत छपत जायची काय गरज होती? तुझ्यामुळे. माझ्यामुळे? मला बरं वाटत होतं अभि. मी घरी बसून कंटाळले होते आणि तू मला ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवून ती कडू कडू औषधं पाजवत होता सारखी. आय जस्ट वॉन्टेड टू गो आउट. आणि म्हणून मग मी ओ गॉड, ओ गॉड. आणि मी इकडे नको नको ते अर्थ काढून मूर्खच आहेस तू. ऍक्च्युली, बट आय प्रॉमिस यू दिस विल नेव्हर हॅपन अगेन. एकदा मूर्खपणा केला, जीव जायची पाळी आली. परत एकदा केला तर खरंच जीव जाईल. खरंच जीव जाईल. माझा. सोपान, सोपान, उठ उठ उठ. सावकाश सावकाश. अरे सावकाश. अरे पडला बिडलास की काय तू? हा, लागलं नाही ना जास्त? काय रे, बरं वाटतंय ना तुला? हा, कसं झालं? काय रे बाबा, किती त्या अभिमानला जेमतेम समजवलंय. आता तू नको बाबा काय करू. उठ उठ. हा, सावकाश सावकाश. लागलं नाही ना जास्त? हा, चल मलम लावते, तर हॉस्पिटल मध्ये न्यावं लागेल बाबा. चल लवकर ये ये. शिप्राचं असं म्हणणं आहे, माझ्या वहीवर प्रथमेशनं जे चित्र काढलंय ती एक मूर्ती आहे आणि त्याचा संबंध प्राचीन सभ्यतेशी आहे. ती तिच्या बाबांशी बोलून सांगते म्हणाली. काही नाहीये ग, यानंच काहीतरी खरडलेलं आहे आणि त्याच्यासारखं दिसणारं काहीतरी त्याला आठवतंय. आता लहान मुलांचं नसतं का, त्यांना आकाशातले ढग बघून ते फुटबॉल सारखे दिसतात, कुणाला हत्ती सारखे दिसतात, तर कुणाला बोटी सारखे दिसतात. तसंच आहे. अहो, पण प्रथमेशनं अशाच गोष्टींची चित्र काढली आहेत ज्या गोष्टी त्याने कधीच पाहिलेल्या नाहीये. आणि हेच ते चित्र आहे जे काढून त्यांनी जाळायचा प्रयत्न केला होता. प्रथमेश, अरे हे टाक टाक. काय काय करतोस तू? हे काय काय चाललंय तुझं? हे काय का? मी मारत नाहीये राजा. तू काय काय चाललंय? काय सांग ना मला. प्रथमेश, प्रथमेश काय झालं रे? घाबरू नको राजा. घाबरू नको. काही होणार नाही. ठीक आहे, आपण डॉक्टरीणबाईंशी बोलून बघू. त्यांचं काय म्हणणं आहे बघू. आपण निष्कर्ष काढण्यात काहीच अर्थ नाहीये, नाही का?
नाहीये म्हणजे फ्रॅक्चर नक्कीच नसेल. आणि आज नाही बरं वाटलं तर मग उद्या घेऊन जाते डॉक्टरकडे. अरे हो, तडतडा उडू नकोस फुट्टाने वाणी. अगं दुखतंय ना. अरे आता दुखल तर लई गार वाटल. म्हणजे तुझ्यावनीच हाय हो इलाज. आधी अंगाला झोमतो न मग गार करून सोडतो. गप्प मूड दिया. काय र, कोणाचा पदर धराया गेला होतास? हा, कुणी बडिवला? दुसरं कोण, आमचं मालक शास्त्री, रघुनाथ शास्त्री. सैतानाची जात आहे म्हाताऱ्याची. असे लई वळ आहेत अंगावर. हा, मला माहित नाही जणू. हा, गुरावानी राबवून घेतात हरामखोर. आणि आम्ही बी राबतोय गुरावानी. तो तिच्या जिंदगानीवर. एवढा त्रास होतोय तर सोडून का देत नाही वाड्यावरची चाकरी? तुला काय लय कामं मिळतील. नाही ना, तीच तर मेख आहे. मी काय स्वतःच्या खुशीनं चाकरी करीत नाही शास्त्र्याकडं. माझा बा शेतकरी होता. छटाकभरच शेती होती. आम्हीच नांगरायचो, आम्हीच खायचो. पण कसं असतं ना इंदे, छोट्या मासळीचा जन्मच झालेला असतो मोठ्या मासळीनं खाण्यासाठी. माझ्या बाण शास्त्र्याकडून कर्ज घेतलं. कर्जाचा डोंगर वाढता वाढता एवढा वाढला की त्याच्या खाली माझा भाग कवा गाडला गेला कळलंच नाही मला. त्या दिवसापासून मी यांचं कर्ज चुकवितोय. चाकरी करतोय आजपर्यंत. तवा पळून जाण्याचा बी प्रयत्न केला म्या, पण गावलोच. आणि तवा छडीचे जे काय वळ उमटलेत नाही ते अजून बी चुलीतलं जळतं लाकूड चांबडीला चिकटावल्यावाने वाटतंय. एवढे वरीस राबतोय पण एका आण्याचा दाम म्हणून दिला नाही शास्त्र्यानं. 2 वेळचं जेवण आणि 4 वर्षातून एकदा कपडा फेकतात अंगावर. मला मरू दिलं नाही. जिद्दा ठेवलाय, जिद्दा. गोरावानी राबवून घेण्यासाठी. तुझी माझी गत सारखीच आहे सोपान्या. जगाच्या लाथाखात पडलेला आपण. आणि म्हणूनच जगाच्या पेकाटात आपण लाथ आणायची. आणि अशी लाथ. अरे डोसक्यात तरी काय आहे तुझ्या? हा, मागच्या आईला म्हणाला होतास तू वसईला आलीस की मग सांगतो हिंदे. कोण आहे? हा, कोण आहे?
कोणाचा मुर्दा बस शिवला हा? मी आहे बाई. तू हायस वय गोदे. काय करते का इकडं? काय नाही ते नको तिकडं कान लावून ऐकायची सवय गेली नाही बाई तुझी. काढू का शेकून? चल बाई, उद्याच्याला लाकडं गोळा करून आण. चल. अगं कशा पाय चिडते तिच्यावर? हे तिचं बी घर आहे. ए गपगुमान पडून राहाय तिकडं, नाही तर तुझ्या बी कानाखाली जाळ काढीन आता. आम्हा बनींमध्ये पडायचं काम नाही, कळलं? ए नटवे, तू का अजून इथं उभी? खना नारला नोटी भरू का आता तुझी? जा बाय. जाती का आता? अशी कोळ्यासारखी असते काय? मला मार लागला त्याची मजा वाटली काय? आठवून आठवून असते. बरं वाटतंय का तुला? थोडासा जाळ कमी झालाय. वाटेल बरं. आता जा, शांतपणे झोप. नाही बरं वाटलं तर मग गरम पाण्याने शेकवून देईन तुला. मला गरम पाण्याने शेकवते. अगं तुझ्या अभिमानला बुडव ना गरम पाण्यात. काय झालं त्याच? भरला त्याला टोपलीत पुन्हा एकदा. आता नाही जात तो कुठेच मला सोडून. पण त्याच्या बापापासून सावध राहायला हवं. तू नको काळजी करू. गोदा, गोदा, मी आहे तुझ्या बरोबर. तुला काही होणार नाहीये. श्रीकृष्णावर विश्वास ठेव गोदा. श्रीकृष्णावर विश्वास ठेव. मी आहे. मी तुला काही होऊ देणार नाहीये. शुभ्रा, मी काही होऊ देणार नाहीये तुला गोदा. शुभ्रा काय होतंय हे काही नाही करू शकत तुला. शुभ्रा, मी आहे. शुभ्रा, माझ्यावर विश्वास ठेव. शुभ्रा काय झालंय? शुभ्रा, गोदा, गोदा, अगं तुला काही होणार नाहीये. शुभ्रा, अहो, अहो कुठे नेता येईल? शुभ्रा, शुभ्रा शांत अहो वाचवा हिला. हिचा दोष नाहीये. शुभ्रा तुला काय काही होणार नाहीये. हो. शुभ्रा शांत हो तू. ती काय निर्दोष आहे. काय ती होत निर्दोष आहे. शुभ्रा शांत हो तू. मी काय म्हणतो नका घेऊन जाऊ तिला. शुभ्रा मी नका घेऊन जाऊ तिला. शुभ्रा ऐक. तिचा काही दोष शुभ्रा नाहीये. शांत हो ग. शुभ्रा तिचा काही शुभ्रा दोष नाहीये. शुभ्रा 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 हो.